कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदिनाथ, पार्वती, साहेब, आपण जर का आता खाली गेलो ना तरी दामिनी काकू 100% गोंधळ घालणार। ती घालणारच आहे, पण आपण एवढे प्रयत्न केले आजवर ते सगळे वाया जातील ना। पारू, हो, हे एक जोडपं आहे, आदिनाथ आणि पार्वती, जे आमच्याकडे काम करतं। जोडपं म्हणजे नोकर आहेत। हारू, आदित्य आणि प्रीतम नाहीयेत, म्हणजे कन्फर्म इथं नाहीयेत। तर काय करायचं? हे घर थोडं ठीकठाक दिसतंय, इथं पाहुणचार घेते आणि मग परत शोधते। गावात असतील, येतीलच। तोपर्यंत तुम्ही बाप्पाचं दर्शन घ्या ना। ओ, प्रसाद द्या ना, की मी माझ्या हाताने घेऊ? त्या घ्या, सफरचंद घेते। चालेल। गणपती निघेल या कुठे सांगतो, सांगतो। काय काय झालंय? मला इथे का बोलवलंय? प्रिया मॅडम, हे बघा, तुम्हाला बघायला जे पाहुणे आले आहेत ना, त्यांच्या बरोबर दामिनी मॅडम सुद्धा आली आहेत। काय? अगं पण मुलाकडच्यांसोबत दामिनी मॅडम कशा आल्या? त्यांचा इथे काय संबंध? तेच तर कळत नाहीये मॅडम। हे बघा, ते बघा, आता इथे काय पॉसिबल होईल असं वाटत नाहीये मला। आता आपल्याला इथून पळून जावं लागणार आहे। थांब, कुठे पळून जाणार आहेस? नंदी, इथे नंदी, इथे ये म्हटलं ना। साहेब, प्रताप मला सांगत असतो, नंदी नेहमी कामातून पळ काढत असतो म्हणे। आत्ता सुद्धा खाली पाहुण्यांना काय हवं नको ते बघावं लागेल या भीतीनं पळ काढण्याचा विचार करत होतास ना? अरे नंदी, तुझ्या भावाकडे बघ जरा, किती मेहनत करत असतो तो। हा, आबासाहेब, काय 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 झालंय? काय झालं? काय केव्हापासून हाका मारतोय मी तुम्हाला आणि तुम्ही इथे येऊन बसलायत? हा, पार्वती, प्रियाला पटकन तयार करून आण। वय आणि आदिनाथ, पाहुण्यांना काय हवं नको ते बघा तुम्ही। हा, अरे तुम्ही सुद्धा मुलगा बघा, कसा वाटतोय ते सांगा मला। काय? वय 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 चला, या लवकर खाली। खोड नाही, आपल्याला वाटलं घरातले कोण असं म्हणून लिफ्ट दिली, रस्ता इतर आले नाही तर आपल्याबरोबर बसली पाहुण्यांकर। मुलगी तयार येतीलच। आपली ओळख आहे, पण यांची ओळख नाही झाली। मी दामिनी। पार्वती, प्रियाला घेऊन ये, झाली का तयार? घ्या चहा घ्या। मी ऍपल खाते।
अगं बाळ, पदर काढ ना, चेहरा दाखव ना तुझा. प्रिया, अगं आपलीच माणसं आहेत, लाजू नकोस. दाखव चेहरा. प्रिया, आबासाहेब काय म्हटलं ऐकलं नाही का? एक मिनिट. अहो, तिला बघायला आलेत ना, लाजते ती. थांबा. प्रिया, हो प्रियाच. बसा तुम्ही, बसा. यांचं नाव कळलं पण ओळख नाही कळली. कोण आहेत या तुमच्या? या आमच्या सोबत नाहीत. तुमचा पत्ता विचारत होत्या म्हणून आम्ही फक्त लिफ्ट दिली. आम्हाला वाटलं तुमच्या कोणीतरी पाहुणे असतील. ओ, माझा आणि यांचा काहीच संबंध नाहीये. मी नाहीये यांची पाहुणी वगैरे कोणी. मी प्रीतमला, म्हणजे माझ्या माणसांना शोधत इथवर आलीये. काहीतरी गैरसमज होतोय, पण हरकत नाही. ही मंडळी माझ्या मुलीला बघायला आलेली आहेत, तर हा कार्यक्रम होऊ देत, नंतर आपण बोलू. सयाजीराव, तुमची मुलगी म्हटल्यानंतर बघण्याचा काय प्रश्नच नाही. पण आताची पिढी तुम्हाला माहिती आहे ना, तुमची मुलगी आम्हाला पसंत आहे. तशी चांगली आहे मुलगी. आमच्याकडे कामाला होती. संपलं, सगळं संपलंय आता. थांब प्रभू, थांब. एक मिनिट. काय म्हणालात तुम्ही? तुमच्याकडे कामाला होती म्हणजे मला कळलं नाही. आमच्याकडे हो. पार्वती, जरा तर कप घे. काय? हो, आलोच. जरा इमर्जन्सी झाली आहे, आम्हाला लवकरात लवकर जावं लागेल. पण मला मुलगी पसंत आहे. आजीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय, आम्हाला लवकर निघावं लागेल. बर सयाजीराव, आता थोडी गडबड आहे, चला निघतो आम्ही. येऊ परत लवकरच बोलणं करायला. तर ताई बोला, काय म्हणत होतात तुम्ही? तुम्ही प्रियाला ओळखता म्हणजे नक्की काय? अर्थ नाही कळणार मला. एक मिनिट. तुम्ही मला प्रश्न विचारावे एवढी तुमची लायकी असेल असं मला वाटत नाही. हो, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.